नमस्कार. आज आपण A.G. गार्डनर यांच्या एका प्रसिद्ध निबंधावर बोलणार आहोत. हा निबंध आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सामाजिक शिष्टाचाराबद्दल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आहे आणि त्या किती महत्वाच्या आहेत हे सांगतो. पण कधी विचार केलाय का की प्लीज म्हणायला विसरल्याने खरंच काय फरक पडतो? एक छोटासा शब्दच तर आहे, नाही का? पण त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात. चला आज हेच समजून घेऊया. ही गोष्ट सुरू होते एका अगदी छोट्या प्रसंगातून, पण या छोट्याशा असभ्यतेचे परिणाम इतके मोठे होते की ऐकून आश्चर्य वाटेल. हो, एका लिफ्ट ऑपरेटरला तर दंड आणि कोर्ट केसला सामोरं जावं लागलं होतं. तर चला मग बघूया नेमकं काय घडलं होतं. ही गोष्ट आहे एका लिफ्टमॅनची. कल्पना करा, एक प्रवासी लिफ्टमध्ये येतो आणि एकदम तोऱ्यात म्हणतो, वर. लिफ्टमॅन शांतपणे त्याला आठवण करून देतो, वर प्लीज. बघा, किती साधं संभाषण आहे, पण इथेच वादाची ठिणगी पडते. प्रवाशाने प्लीज म्हणायला नकार दिला तर लिफ्टमॅनने काय केलं असेल? त्याने फक्त लिफ्टवर नेण्यास नकार नाही दिला, त्याने चक्क त्या प्रवाशाला उचलून लिफ्टच्या बाहेर फेकलं. विचार करा, किती टोकाची प्रतिक्रिया होती ही. एका छोट्या शब्दावरून प्रकरण थेट हाणामारीवर गेलं. आणि याच घटनेतून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे वाईट वागणूक आणि गुन्हा यात कायदा कुठे रेषा ओढतो? कायद्याच्या मर्यादा काय आहेत? हे बघा, कायदा खूप स्पष्ट आहे. जर कोणी हल्ला केला, घरफोडी केली किंवा चोरी केली तर तो गुन्हा आहे. पण कोणी उद्धटपणे वागलं, तुच्छतेने पाहिलं तर त्याला कायदा गुन्हा मानत नाही. म्हणजे कायदा आपल्या शरीराचं, आपल्या मालमत्तेचं संरक्षण करतो, पण आपल्या भावनांचं नाही. आणि A.G. गार्डनर हेच तर म्हणतात. ते म्हणतात की कायदा मला हिंसक हल्ल्यांपासून वाचवेल, पण नैतिक आणि बौद्धिक नुकसानीसाठी कायद्यात कोणतीही तरतूद नाही. म्हणजे कोणी वाईट बोलून मन दुखावलं तर त्याची तक्रार आपण पोलिसात नाही करू शकत. आणि यामागे एक खूप मोठं कारण आहे. गार्डनर पुढे म्हणतात की जर आपण वाईट वागणुकीचा बदला मुठीने घेऊ लागलो तर शहरातली गटारं दिवसभर रक्ताने वाहतील. काय कल्पना आहे? म्हणजे सगळीकडे अनागोंदी माजेल. म्हणूनच कायदा यात हस्तक्षेप करत नाही. पण जरी असभ्यता हा कायदेशीर गुन्हा नसला तरी तिचे परिणाम खूप वाईट असतात. ती एका संसर्गजन्य रोगासारखी पसरते. चला पाहूया ही वाईट वागणुकीची साखळी कशी काम करते. कधी झालंय का असं की कुणाच्या तरी एका वाईट वागण्यामुळे आपला पूर्ण दिवस खराब झाला? आपल्या स्वाभिमानाला लागलेली जखम ती शारीरिक जखमेपेक्षा जास्त त्रास देते, नाही का? आणि ती दिवसभर आपल्या मनात राहते. ही साखळी कशी सुरू होते बघा. समजा एखाद्या घरात मोलकरणीने स्वयंपाकिणीला उलट उत्तर दिलं. आता चिडलेली स्वयंपाकीण मालकिणीशी उद्धटपणे वागली. मालकिणीने आपला राग नवऱ्यावर काढला. मग तो नवरा ऑफिसमध्ये गेला आणि आपल्या कर्मचाऱ्याला गुड मॉर्निंग सुद्धा म्हणाला नाही. आणि मग तोच कर्मचारी लिफ्टमध्ये जाऊन लिफ्टमॅनला उद्धटपणे म्हणाला, वर. बघा, ही साखळी कशी एकाकडून दुसऱ्याकडे गेली. कदाचित तो प्रवासी यात साखळीचा एक भाग होता. आणि म्हणूनच गार्डनर म्हणतात की आपल्या रोजच्या आयुष्यातली ही छोटी छोटी वाईट वागणूक ती समाजासाठी मोठमोठ्या गुन्ह्यांपेक्षा जास्त विषारी आहे. ती हळूहळू सगळं वातावरणच खराब करते. बरं, मग यावर उपाय काय? सगळीकडे फक्त नकारात्मकताच आहे का? नाही. आता आपण या समस्येच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. सौजन्याची शक्ती काय असते ते पाहूया. आता लिफ्टमॅनच्या अगदी विरुद्ध एका विनम्र बस कंडक्टरची गोष्ट पाहूया. हा एक असा माणूस होता ज्याचा चांगुलपणाही तितकाच संसर्गजन्य होता. हा कंडक्टर काय करायचा? तो अंध प्रवाशांना रस्ता ओलांडायला मदत करायचा, पावसात भिजणाऱ्या लोकांना आत बोलवायचा, वृद्धांशी अगदी स्वतःच्या मुलासारखा वागायचा आणि लहान मुलांची वडिलांसारखी काळजी घ्यायचा. तरुणांशी तर नेहमीच हसून खेळून विनोद करत बोलायचा. म्हणजे त्याचा स्वभावच तसा होता. आणि इथेच आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा कळतो. जर वाईट वागणूक संसर्गजन्य असेल तर चांगली वागणूकही तितकीच संसर्गजन्य आहे, नाही का? त्याचा हा जो आनंदी स्वभाव होता ना, तो काही उगाच नव्हता. उलट ती एक प्रकारची गुंतवणूक होती. त्याच्या चांगल्या वागण्यामुळे प्रवासीही त्याच्याशी चांगले वागायचे. त्यामुळे त्याचं काम अजून सोपं व्हायचं. म्हणजे चांगुलपणा परत फिरून आपल्याकडेच येतो. तर आता आपण पुन्हा आपल्या लिफ्टमॅनच्या गोष्टीकडे येऊया. शेवटी असभ्यतेचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? सर्वोत्तम बदला कोणता?
विचार करा, जर त्या लिफ्टमॅनने प्रवाशाला बाहेर फेकण्याऐवजी अत्यंत सौजन्याने उत्तर दिलं असतं तर. त्याचा खरा विजय शारीरिक शक्तीत नव्हता, तर शांत राहण्यात, सभ्यतेत होता. तो एक आध्यात्मिक विजय ठरला असता. यावर एक जुना पण खूप छान किस्सा आहे, जुन्या लंडनमधला. तेव्हा रस्त्यावर खूप चिखल असायचा आणि जो भिंतीच्या बाजूने चालायचा तो चिखलापासून वाचायचा. तर एकदा काय झालं, लॉर्ड चेस्टरफील्ड नावाचे एक मोठे राजकारणी चालले होते. समोरून एक माणूस आला आणि त्यांना अडवून म्हणाला, मी कधीही बदमाश माणसाला भिंतीजवळची जागा देत नाही. आता चेस्टरफील्ड काय म्हणाले असतील, त्यांनी वाद घातला नाही. ते फक्त हसले आणि म्हणाले, पण मी नेहमी देतो. असं म्हणून ते स्वतः चिखलात उतरले आणि त्या माणसाला जायला जागा दिली. काय जबरदस्त उत्तर होतं. एका वाक्यात समोरचा अहंकारही मोडला आणि स्वतःचा मोठेपणाही दाखवला. तर मग शेवटी हाच प्रश्न राहतो, खरा विजय कोणाचा होतो? जो भांडून आपली जागा मिळवतो त्याचा, की जो नम्रपणे वागून आपलं मन मोठं ठेवतो त्याचा? यावर नक्कीच विचार करायला हवा.